अमरावतीत प्रचाराआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवदर्शनाला. एकनाथ शिंदे यांच्याकडून अंबादेवीचं दर्शन. अंबरनाथमध्ये भाजपशी युती करणाऱ्या काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना दणका. पक्षानं केली निलंबनाची कारवाई. हिंगोली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमदार संतोष बांगर यांची पैज. माझ्या उमेदवाराला पाडून दाखवा, 71 लाख रुपयांचं बक्षीस मिळवा. संतोष बांगर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद. चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासनं. सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली. खासदार धनंजय महाडिकांची टीका. चंद्रपुरातील भाजपच्या सभेला मुनगंटीवार अनुपस्थितीनं चर्चांना उधाण. मुनगंटीवार आमचे नेते आहेत, त्यांच्या वेगळ्या सभा होणार. चंद्रशेखर बावनकुळेंनी सावरली बाजू. काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती होऊ शकत नाही. भाजप एमआयएम युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अंबरनाथमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध विविध पक्षीय कार्यकर्त्यांची अंबरनाथ विकास आघाडी स्थापन. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप एकत्र आले अशा बातम्या चुकीच्या. सचिन सावंत यांची ट्विट करत माहिती. चंद्रपुरात मनसे उमेदवाराच्या प्रचाराचे बॅनर फाडले. बॅनर फाडल्यानं मनसैनिक आक्रमक. बॅनर फाडणाऱ्याला मनसे स्टाईलनं उत्तर देण्याचा मनसे जिल्हा प्रमुख संदीप रोड यांचा इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव साईनाथ दुर्गे सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात दाखल. 11 जानेवारीला शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची एकत्रित सभा. अंबरनाथ नगर परिषदेत भाजप काँग्रेस युती. भाजपकडून काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव. भाजपसोबतच्या युतीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण. चंद्रपुरात मंत्री बावनकुळेंची प्रचार सभा. बावनकुळेंच्या सभेत बंडखोर उमेदवारांचा गोंधळ. पनवेल मतदारसंघात आचारसंहिता पथकाची मोठी कारवाई. कामोठे चेक नाक्यावर तपासादरम्यान 17 लाखांची रोकड जप्त. राज ठाकरे पूर्व उपनगरातील शाखांना भेटी देणार. राज ठाकरे चेंबूर ते घाटकोपर शाखांना देणार भेट. मला पराभूत करायचं होतं तर मैदान मोकळं होतं. मला पाडायचं की जिंकून आणायचं 2029 मध्ये बघू. नवनीत राणांच्या टीकेवर सुलभा खोडकेंचा पलटवार. अजित पवार मैदानात पण सुप्रिया सुळे मात्र प्रचारातून गायब. अजित पवार प्रचारासाठी ऍक्शन मोडवर. मात्र शरद पवारांच्या एकाही नेत्याकडून प्रचार नाही. छत्रपती संभाजीनगरात 90हून अधिक एलईडी स्क्रीन लावले जाणार. पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचार. स्क्रीनच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा प्रयत्न. पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवारांची यादी थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात. यामध्ये छोटे आणि मोठे असे 20 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची नावं. मी मेलो तरी एमआयएम जिवंत राहणार. असदुद्दीन ओवेसी यांचं भावनिक वक्तव्य. सोलापूरमधील सभेत ओवेसी यांचं वक्तव्य. पंढरपूर नगराध्यक्षपदी डॉक्टर प्रणिता भालके विजय. भालके यांनी भावनिकता जातीयवाद करून निवडणूक जिंकली. भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचे बंधू उमेश परिचारक यांचा आरोप. मनसेला गळती सुरूच. माहीमच्या मनसेच्या माजी नगरसेवकाचा राजीनामा. वीरेंद्र तांडेल यांचा मनसेला जय महाराष्ट्र. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत पायाभूत सुविधांपासून पर्यावरण संरक्षणापर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश. अंधेरीत ठाकरेंच्या शिवसेनेवर मनसे नाराज. प्रभाग क्रमांक 67 मध्ये कुशल धुरी यांना उमेदवारी. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची भव्य सभा होणार. भाजपकडून सभेचा पहिला टीजर लॉन्च. अहिल्यानगरात शिवसेनेनं उमेदवारांना दिलेले 5 एबी फॉर्म बाद. अपक्ष उमेदवार शिवसेनेकडून पुरस्कृत. अमित ठाकरेंचा आज नवी मुंबईत प्रचार दौरा. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दौरा. मुंबईत प्रचार रॅलीतील फटाक्यांमुळे रहिवासी इमारतीत आग. बॉलिवूड अभिनेत्री डेझी शहा हिनं व्यक्त केला संताप. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची तोफ धडाडणार. भायखळा, वरळी, शिवडी विधानसभांमध्ये दौरा. पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शो. 4 तास चालणार रोड शो. रोड शो नंतर अजित पवारांची पत्रकार परिषद. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. त्यापूर्वी खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं घेतलं दर्शन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर. बावनकुळे संध्याकाळी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यासाठी जाहीरनामा करणार प्रसिद्ध. उल्हासनगरमध्ये भाजपनं दिल्या 100% महिला उमेदवार. प्रभाग क्रमांक 7 आणि 13 प्रभागात भाजपनं दिल्या महिला उमेदवार. छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज जलील यांच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक. बायजीपुरात जलील यांना काळे झेंडे दाखवत आक्रोश. भाजपवर बोलताना कामाठीपुराचा उल्लेख करणं ही टीका नाही. संजय राऊत यांच्या विचारांचीच झलक. मुद्दे, धोरणं, विकास संपले की भाषा घसरते. आमदार चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका.
अकोट शहरात तणावाची परिस्थिती. हिदायत पटेल यांच्या हत्येनंतर नातेवाईक आक्रमक. पोलीस स्टेशन समोर गोंधळ. एमआयएम आणि काँग्रेस सोबत भाजपनं केलेल्या आघाडी अमान्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यानं ही परिस्थिती. तत्काळ आरोपीला अटक करावी. हिदायत पटेल यांच्या मृत्यूवर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. गणेश नाईकांची पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेवर सडकून टीका. काहींकडून हरामचा पैसा वाटायला सुरुवात. नवी मुंबईची स्वाभिमानी जनता हा पैसा स्वीकारणार नाही. भविष्यात त्यांना पापाची फळं भोगावी लागेल असं नाईकांचं पलटवार. शहर चालवायचं असतं, बँक खातं नाही याचा ठाकरेंना विसर पडलाय. बीएमसीच्या एफडीवर फुशारक्या मारतायत. आमदार चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल. धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग रंगनिरपेक्ष असायला हवा. निवडणूक आयोगाला भगव्याचं वावडं का? केशवोपाध्यांचा सवाल. छत्रपती संभाजीनगरात भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एकत्र. विरोधातील प्रचारानंतर एकत्र श्रमपरिहार. दानवे आणि कराड शितोळे एकाच टेबलवर. वसई विरार पालिकेत सर्व नगरसेवक हिंदुत्ववादी हवे. मतदान करताना समोरच्या व्यक्तीकडे काय आहे ते बघून मतदान करा. नितेश राणेंचं नाव न घेता हितेंद्र ठाकूरांना टोला. सपकाळांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज. प्रदेशाध्यक्षपद टिकवण्यासाठी सपकाळांची फडणवीसांवर टीका. मंत्री बावनकुळेंची हर्षवर्धन सपकाळांवर टीका. रडा कितीही भुई धोपटा. खोटी वचनं खचून थापा. करा कसाही बोभाटा. नक्की समजा मुंबईच नाकारणार. हा उबाटा केशव उपाध्ये यांचा ट्विट करत टोला. राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा येणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात कायदा येणार. मंत्री नितेश राणेंची माहिती. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकेचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. दोघांविरुद्ध षडयंत्र असताना फडणवीसांनी मदत केली. नितेश राणेंचा गौप्यस्फोट. एमआयएमची तुलना पीएफआय आणि आयएसआय बरोबर. एमआयएम जिहादी. नितेश राणेंचा हल्लाबोल. तर हिंदुत्वावर आमची कधीही तडजोड नाही. भाजप हिंदूंच्या रक्षणासाठी काम करतो. हिरव्याचं भगवं होत असेल तर काय हरकत? राणेंचा सवाल. आपण आपल्याच देशात सुरक्षित नाही. काँग्रेस आणि पाकिस्तानची भाषा सारखीच. नितेश राणेंचा हल्लाबोल. तर कोकणी माणसांनी ठाकरेंना नाकारलं. राणेंचा ठाकरेंना टोला. आम्ही कोकणात रोजगार देणारे. मुंबईतला तरुण पुन्हा विकसित कोकणाकडे परतणार. नितेश राणेंचा दावा. एमआयएम हातपाय तोडण्याची भाषा करतात. एमआयएमच्या वक्तव्यावर आम्ही गप्प बसणार नाही. नितेश राणेंचा इशारा. मनपा निवडणुकीत फडणवीसच धुरंधर. मुंबईचा महापौर मराठी आणि महायुतीचा आज बसणार. नितेश राणेंचा ठाम दावा. भाजपनं अजित पवार शिंदेंना ब्लॅकमेल करून पक्ष फोडला. फाईल ओपन आहे सांगत भाजपचं ब्लॅकमेलिंग सुरू. खासदार संजय राऊतांचा आरोप. महाराष्ट्रभर भाजप एमआयएमची छुपी युती. अकोल्यात तर भाजप एमआयएमची उघड युती. अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेस युती. भाजपच्या इतर पक्षांसोबत युतीवर राऊतांची टीका. सावरकरांचे विचार मानत नाही तर सरकारमध्ये का ठेवता? आशिष शेलारांच्या वक्तव्यावरून राऊतांचा सवाल. राज्य वाऱ्यावर सोडून फडणवीसांचे दौरे. प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या राज्यभरातील दौऱ्यावरून राऊतांची टीका. ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत. महाराष्ट्राची संयुक्त मुलाखतीत पत्रकारांना बसवलं होतं. राऊतांची माहिती. भाजप दोन्ही मित्रपक्षांना बाजूला सारेल. कोणाचा नंबर आधी लागेल हे निवडणुकीनंतर कळेल. गडचिरोलीतील कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांची महायुतीवर टीका. लातूरमध्ये दिवंगत विलासराव देशमुखांचे समर्थक आक्रमक. रवींद्र चव्हाणांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा केला निषेध. छत्रपती संभाजीनगरात रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर सोनवणे यांचे प्रचार कार्यालय जाळण्याचा केला प्रयत्न. कार्यालयाला आग लावत असल्याचा व्हिडिओ लोकशाहीच्या हाती. सीट मिळाली नाही म्हणून टीका करणं चुकीचं. आमच्या सीट आम्ही यशवंत किल्लेदारांसाठी सोडल्या तरीही पूर्ण ताकदीने किल्लेदारांच्या पाठीशी उभा. सचिन अहिर यांनी व्यक्त केला विश्वास. महापालिकेच्या निवडणुका आहेत त्यामुळे प्रचंड पाऊस पडेल. त्यामुळे या पावसात अंघोळ करून घ्या असं मिश्किल विधान आमदार जयंत पाटील यांनी केलंय. वेगवेगळ्या मार्गाने बिनविरोध निवड झाल्यानं मिरची लागली. जयंत पाटलांचं फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर. ठाकरे बंधूंच्या विशेष मुलाखतीचा टीझर जारी. संजय राऊत दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतली मुलाखत. ठाकरे बंधू यांची पहिली संयुक्त मुलाखत. अमरावतीत निवडणुकीसाठी प्रचार जोरात. मात्र महापौर पदाचं आरक्षण प्रलंबित. महापौर आरक्षण सोडतीकडे पक्षांचं लक्ष. आम्हाला कोणाशी वाद घालायचा नाही. जे घडलं ते गंगेला मिळालं. आता एकोप्यानं काम करायचं. अजित पवार यांचं पिंपरी चिंचवड दौऱ्यात चौफेर फटकेबाजी करत मोठं सूचक वक्तव्य.
अकोटमध्ये अकोट विकास मंच नावाची नवी आघाडी स्थापन. आघाडीत भाजप एमआयएमसह दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, प्रहार जनशक्तीचा समावेश. काँग्रेस आणि वंचित अकोटमध्ये विरोधात राहणार. वसई विरारमध्ये बवियासह ठाकरे सेनेला धक्का. बवियाच्या माजी नगरसेविका सुषमा लोपेसी यांचा भाजपात प्रवेश तर आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. उत्तर प्रदेशातून 2.89 कोटी मतदार यादी बाहेर. SIRनं तर मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होणार. अंतिम मतदार यादी 6 मार्चला होणार प्रसिद्ध. सोनिया गांधी यांना श्वसनाचा त्रास. दिल्ली येथील रुग्णालयात उपचार सुरू. सध्या प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. सोनिया गांधींना न्यायालयाची मुदतवाढ. भारतीय नागरिक होण्यापूर्वीच मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याप्रकरणी म्हणणं मांडण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाची 7 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. शिवरायांबद्दल पुस्तकात अवमानकारक लेखन केल्याबद्दल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं मागितली माफी. 22 वर्षाच्या संघर्षानंतर संस्थेनं छत्रपतींचे वंशज खासदार उदयनराजे भोसलेंची लेखी माफी मागितली. यवतमाळमध्ये बँकेच्या व्याजदराहून गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचा आमिष दाखवत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची 1.5 कोटींची फसवणूक. पोलिसात गुन्हा दाखल. इचलकरंजीतील वजीर गँगच्या 5 जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची कारवाई. जुना पुणे मुंबई मार्गाजवळ मध्यरात्री स्टीलच्या दुकानात चोरी. 2 चोरट्यांनी दुकानं फोडून 20 ते 25 हजारांची रोकड केली लंपास. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरात प्रेम प्रकरण आणि आर्थिक व्यवहारातून तरुणाची निर्घुण हत्या. हत्येतील 7 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पुढील तपास सुरू. पैसा दुप्पट करण्याचा आमिष देऊन ग्राहकांची फसवणूक. गंडा घालणाऱ्या खासगी कंपनी मालकाला पालघर पोलिसांकडून अटक. नाशिकमध्ये वाहन चोरीच्या घटनेत वाढ. पोलिसांनी संशयिताला केली अटक. आरोपीकडून 7 दुचाकी जप्त. कोल्हापूर पोलिसांकडून चोरीला गेलेले 21 मोबाईल फिर्यादींना परत केले. ट्रेसिंग सिस्टीमद्वारे शोधले चोरी झालेले 21 मोबाईल. वर्ध्यात बेकायदेशीर वाळू वाहतुकीचा पर्दाफाश. सावंगी पोलिसांची धडक कारवाई. ट्रॅक्टर ट्रॉलीसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त. हिंगोलीत पूर्णा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपसावर कारवाई. पोकलेनसह 40,90,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. वर्ध्यात कंटेनरसह प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तस्करीवर कारवाई. 1,54,00,000चा साठा जप्त. समृद्धी महामार्गावर दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीत धावत्या कारला आग. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. गोंदियात पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांनी घेतलं हनुमानाचं दर्शन. बागेश्वर बाबाला बघण्यासाठी भाविकांची गर्दी. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी. राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्पचा होणार कायापालट. गडचिरोलीत कमलापुरातील या हत्ती कॅम्पच्या विकास कामांचं भूमिपूजन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते पार. गडचिरोलीत आरोग्य व्यवस्थेच्या सुधारणेसाठी काँग्रेसचं धरणे आंदोलन. संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी. रत्नागिरीत रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त भव्य रॅली. नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी उद्देशानं आरटीओच्या वतीनं रॅलीचं आयोजन. तर बुलढाण्यात शिवरायांच्या सासूरवाडीत होणार करवंद महोत्सव. 15 एप्रिल 1656 या तारखेला छत्रपती शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई यांचा विवाह दिन. या दिनाचं औचित्य साधत महोत्सवाचं आयोजन. कोकण रेल्वे मार्गावरील एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल. 12 जानेवारीपासून वेळापत्रकात बदल. दिवा सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळेत बदल. उपविभागनिहाय वाळू घाटांचं नियोजनबद्ध लिलाव. लिलावानंतर अवैध उत्खननावर कडक नियंत्रण. सूर्योदय ते सूर्यास्तच करता येणार वाळू वाहतूक. जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीकांत शेळकेंची माहिती. बीडमध्ये एकाच दिवसात 30 लाख वृक्ष लागवडीचा विक्रम. मात्र प्रत्यक्षात वृक्षांची उपेक्षा. वृक्ष संवर्धनाकडे प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी 1,02,00,000 रुपयांची देणगी. मुंबईतील एशियन पेंट्सचे प्रवर्तक रुपेन चौकसी यांच्याकडून साईबाबा संस्थानला डिमांड ड्राफ्टद्वारे देणगी अर्पण. जालन्यातील मंठा तालुक्यातील केंदळी इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन. भाजप प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. गडचिरोलीत अझीज नाथानी यांना जिल्हा गौरव पुरस्कार. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी सन्मान.
राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस राष्ट्रीय माता दिवस म्हणून घोषित करावा. साताऱ्यातील मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा संघटनेची मागणी. रत्नागिरीतील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांची दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी सुरू. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या 33 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई. सीबीआयकडून नाबार्ड कर्ज फसवणुकीची चौकशी सुरू. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील 11.33 कोटींची फसवणूक. खासगी कंपनी आणि संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये सावित्रीबाई फुलेंचा पुतळा हटवला. या प्रकरणी लेखी कारण देण्याची मागणी संदर्भात नीता होले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. एसआरए योजनेत घरभाडं थकवणाऱ्या विकासकांना चाप बसणार. घरभाडं थकवल्यास विक्रीची घरं जप्त होणार. झोप प्राधिकरण धोरण तयार करणार. कराड येथील विमानतळ विस्तारीकरण वाढवण्यासंदर्भात बैठक. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक. पुढील 1.5 वर्षात नाईट लँडिंग सुरू होणार. शंभूराज देसाईंची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.